कंत्राटी धोरणाबाबत धुळ्यात भाजपाने केलं तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। आंदरवाली सराटे येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनास आमदार फारुख शाह यांचा पाठिंबा। मोदी सरकार हे पब्लिसिटीचे व कॅनव्हासिंगचे ॲडव्होकेट आंबेडकर। पंतप्रधान मोदी स्वतःच्या चेहऱ्यात अडकले, प्रकाश आंबेडकर। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःच्या चेहऱ्यात एवढे अडकले शिक्षण सेवक, प्राध्यापक, आरोग्यसेवक, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक अशी सर्व शासकीय नोकरींची पदे कंत्राटी पद्धतीने भरली जात होती। आता हीच मंडळी कंत्राटी धोरणाचे खापर शिंदे व भाजप सरकारवर फोडत आहेत, असा आरोप करीत भारतीय जनता पार्टीतर्फे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यात दहन करण्यात आलं। राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार करण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्या अनुषंगाने धुळे महानगर जिल्हा शाखेच्या वतीने शहरातील महाराणा प्रताप चौकात हे आंदोलन करीत असल्याचं अनुप अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। आंदोलनात भारतीय जनता पार्टी महानगराचे धुळे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर प्रतिभा चौधरी, धुळे लोकसभा संयोजक राजवर्धन कदम-मांडे, धुळे विधानसभा संयोजक अनुप अग्रवाल, भीमसिंग राजपूत, जयश्री अहिरराव, सभापती किरणताई कुलेवार, प्रदीप करपे, जितेंद्र चौटिया, ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, संदीप पैसाने, भारती माळी, संजय पोरसे, राजेंद्र खंडेलवाल, पृथ्वीराज पाटील, प्रथमेश गांधी, नंदू सोनार, आरती पवार, रवी बेलपाठक, डॉक्टर महेश गोगरी, डॉक्टर माधुरी बोरसे, विजय पाच्छापूरकर, राजकुमार बोरसे, बंटी मासुळे, सुनील बैसाने, नागसेन बोरसे, हर्ष रेलन, वैशाली शिरसाट, आकाश परदेशी, राजेश पाटील, पप्पू डापसे, योगेश मुकुंदे, मुन्ना शितोळे, संजय वाडेकर, संगीता पोद्दार, आरती महाले, निशा चौबे, राम अग्रवाल, भागवत चितळकर, रंजना पाटील, वंदना विश्वकर्मा, संगीता पोद्दार, सुनीता सोनार, कशिश उदासी, आशा रावल, अश्विनी सोनार, आरती महाले, योगिता बागुल, हिमानी विश्वकर्मा, बंटी धात्रक, स्वप्नील कुलकर्णी, मोहिनी धात्रक, बबन चौधरी, नीरज देसले, ईश्वर पाटील, करण बोंडे, विनोद खेमनर, रमेश करणकाळ, सूरज चौधरी, बालाजी अग्रवाल, मिनल अग्रवाल, सचिन पाटील, पंकज धात्रक, हर्षल बोरसे, विनय बेहेरे, अशोक गवळी, शिवाजी काकटे, राजेश पवार, भिलेश खेडकर, उर्मिला पाटील, भगवान देवरे, सुनील देवरे, छोटूभाऊ थोरात, अशोक गाडवे, प्रशांत गवळी, मयूर गवळी, योगेश संधाने, अजय अग्रवाल, विजय पवार, रवी मगरे, वंदना सूर्यवंशी, रवी मगरे, दिलीप गवळी, सदा ठाकरे, देवीदास वाघ, संजय कुंटे, दीपक कुंटे, राजेंद्र मुस्के, राजेंद्र गांगुर्डे, विशाल सोनवणे, सुनीता सोनार, विजय शिरसाट यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ज्याचे शिलेदार आदरणीय शरद पवार साहेब, काँग्रेसचे नेते राजीव गांधी, राहुल गांधी, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी प्रायव्हेट नोकर भरतीचा जो GR काढला होता, तो GR काढल्यानंतर आज तेच लोकांची दिशाभूल करत आहेत का भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे ते प्रायव्हेट माणसांना प्रायव्हेट नोकर भरती करत आहे। परंतु काल आमच्या आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब यांनी त्यांचा पर्दाफाश केला आणि तो GR ही रद्द केला। एकीकडं तो GR रद्द झाला याचं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांचं अभिनंदन करतो, शिंदे सरकारचं अभिनंदन करतो। आणि दुसरीकडे या तत्कालीन उबाटा सरकार यांनी दिशाभूल करणारा जो GR काढला त्यांचा मी या ठिकाणी निषेध करतोय। याला तर चोराचा उलट्या बोंबा असं म्हटलं जाईल आणि हे चोर कायम उलट्या बोंबाच मारत राहतील आणि म्हणून आम्ही आज त्या ठिकाणी धुळे महानगर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी जाहीर निषेध करतो। मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे। जे आपण आलो म्हणजे पाठिंबा आहेच आपला, यापूर्वी पण होता, तर आमची विनंती की शासन स्तरावर मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे दुसऱ्यांदा आंदरवाली सराटी तालुका अंबड
जिल्हा जालना येथे आंदोलन करीत आहेत। मनोज जरांगे यांनी आरंभलेल्या आंदोलनास महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात चाललेल्या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे। आंदरवाली सराटी येथील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा जाहीर निषेध। धुळे जिल्हा MIM पक्षाने 3 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निषेध केला आणि मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला होता। ओबीसी आरक्षण अबाधित ठेवून मराठा आरक्षण देण्यात यावं, जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, धनगर मुस्लिम यांना देखील आरक्षण देण्यात यावं, या मागण्या कायम ठेवून आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला। या प्रसंगी पत्र देताना नगरसेवक नसीर पठाण, नगरसेवक गनी डॉलर, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक अमीर पठाण आणि सकल मराठा समाजाचे सुधाकर बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, भोला वाघ, विकास बाबर, निंबा मराठे, संदीप पाटोळे, बाजीराव खैरनार, मनोज ढवळे, भैया शिंदे, शुभांगी पाटील, हेमा हेमाडे, राजू इंगळे, अशोक पाटोळे, श्याम रायगुडे, राजू काळे, मोहन टकले, विवेक बागुल, विलास ढवळे, अतुल पाटील, प्रदीप जाधव, नाना कदम, प्रकाश चव्हाण, वीरेंद्र मोरे, अशोक सोडके, गोविंद वाघ, संदीप सूर्यवंशी, उल्हास यादव, पप्पू माने, युवराज म्हणले, अर्जुन पाटील, श्रीराम जाधव, जितू इखे, संजय पाटील, कैलास मराठे, वामन मोहिते, संजय बगदे, हेमंत जगदाळे, BA पाटील, रवी नागणे, SB चव्हाण, उज्ज्वल वाळके, किरण मराठे, भानुदास मराठे, तुकाराम बागुल, विनोद रायगडे, कुणाल फरताडे, अशोक तोटे, अनिल बगदे, देवा पवार, शैलेश गायकवाड उपस्थित होते। आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेबांनी मराठा समाजाला न्याय मिळावा, त्यांना हक्काचे आरक्षण मिळावा, त्यासाठी जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इथे उपस्थित आमचे सर्व नेते मंडळी आणि बंधू भगिनींनी, आपण बघितलं असेल मागे पण वेळोवेळी ज्या वेळेस मराठा समाजांनी आंदोलने केली त्यावेळेस सुद्धा आम्ही आपल्याला सोबतच होतो आणि पुढे पण राहणार। आज मी माझ्या नगरसेवकांना सोबत घेऊन इथे आपल्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे आणि फक्त माझे नगरसेवक नाही तर पूर्ण मुस्लिम समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्याची मी आपल्याला ग्वाही देतो। आता आमचे मित्र यांनी जे सूचना केल्या तर खरं तर मला अत्यंत खेद वाटतो आहे की हा जे राज्य आहे हा शिवरायांचं राज्य आहे आणि शिवरायांच्या मावळ्यांना आपल्याला हक्काचे आरक्षण मिळावा यासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागते हे अत्यंत खेदजनक आहे। मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की आता पुढच्या आठवड्यात आम्ही मुख्यमंत्री महोदयांना माझे जेवढे सहकारी आमदार आहेत त्यांना सोबत घेऊन आणि एक लेखी निवेदन देणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की येत्या अधिवेशनापूर्वी कुठल्याही परिस्थितीत हा तिढा सुटला पाहिजे। आपण वेगवेगळ्या कामांसाठी आदरणीय पंतप्रधान मोदीजींकडे जातात, आपण आपल्या सर्व मंत्र्यांना सोबत घेऊन आणि पंतप्रधानांना भेटा आणि त्यांना सगळी हकीकत समजावून सांगा। जर त्यांनी मनावर धरला तरी काही खूप मोठी गोष्ट नाही आहे। मी पुढच्या आठवड्यात पूर्ण प्रयत्न करतो माझ्या सहकारी आमदारांना घेऊन आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतो आणि आपल्याला कायमचं आरक्षण, टिकणारं आरक्षण कसं मिळेल त्यासाठी प्रयत्न करावा अशी मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत। आता आपण बघितलं असेल पूर्ण राज्यभरात जे आमचे मराठी बांधव आहेत ते आपल्या परीने आंदोलन करत आहे आणि ते आंदोलन चिरडण्याचा काही समाजकंटक प्रयत्न सुद्धा करत आहे। आता काल आपण बघितलं असेल की जे गुणरत्न सदावर्ते त्यात काहीच गुण नाही पण त्याचं नाव गुणरत्न सदावर्ते। आता त्याच्या गाडीची काही जणांनी काही टवाळखोरपुरांनी काही काचा वगैरे फोडले असेल। आता
तो वकील आहे, ॲडव्होकेट आहे, पण त्याला काही म्हणजे सेन्स नाही आणि फालतू ठोकतो. आता काही लोकांचा तोंड चालेल आणि काहीचं मग हात पण चालणार ना. तर मला राजकारण करायचं आणि फक्त आपल्याला पाठिंबा देण्यासाठी इथे आलेलो आहे आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला माझी गरज पडेल आपण आपल्या हक्काने मला हात द्या, मी नेहमी आपल्याला पूर्णपणे सहकार्य करेल एवढं सांगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. हजारोंच्या उपस्थितीत धुळ्यात वंचितची आदिवासी एल्गार सभा संपन्न. नरेंद्र मोदींचे सरकार हे पब्लिसिटी व कॅनव्हासिंगचे सरकार असून मोदींची माझ्याशिवाय कुणीच नाही ही मानसिकता लोकशाहीसाठी धोकेदायक असल्याची घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी धुळ्यात बुधवारी विद्यावर्धनी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या आदिवासी एल्गार सभेत केली. वंचितच्या एकलव्य आघाडीतर्फे या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी ॲडव्होकेट आंबेडकर बोलत होते. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून ॲडव्होकेट आंबेडकर यांनी भाजप, RSS व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की आता निवडणूक येतील तेव्हा मोदी नवा फंडा आणतील, तो म्हणजे NCERTची पुस्तके नव्याने छापायची, त्यावर इंडियाऐवजी भारत असं छापायचं. 500 रुपयांच्या नोटांवर इंडियाऐवजी भारत छापायचं, म्हणजे 500च्या चलनी नोटा बाद होतील. G20 परिषदेवर 1,13,000 कोटींचा खर्च झाला. या संख्येला देशातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या संख्येने भागलं तर किती रुपये एका दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला मिळतील, असा प्रश्न ॲडव्होकेट आंबेडकरांनी उपस्थित जनसमुदायाला विचारला. यावर काही वेळाने एका प्रेक्षकाने एका कुटुंबाला 71 लाख रुपये मिळतील असं उत्तर दिलं. आंबेडकर यावर बोलताना म्हणाले की यामुळे देशातील गरिबी मिटलं असतं. मात्र भाजप, सनातन, RSSला मोदी हे देशाचे नव्हे तर जगाचे नेते आहेत हे दाखवायचं होतं, म्हणून ही परिषद होती. मात्र मोदी हे लोकप्रिय नव्हे तर मूर्ख आहेत हे जो बायडेन यांनी दाखवून दिलं. यावर आंबेडकरांनी दिलेले ग्लासचे उदाहरण ऐकून सभेत मोठा आशा पिकला. मोदी हे मुस्लिम नाहीत, अमित शहा हे मुस्लिम नाहीत, न्यायमूर्ती चंद्रचूड हे मुस्लिम नाहीत, मग हिंदू धर्म खतरे में कसा, याचे उत्तर सनातनवाद्यांनी द्यावं असं आव्हानही आंबेडकर यांनी दिलं. इस्लाम खतरे में ही घोषणा मुस्लिमांकडून भीतीने दिली जाते. RSS या घोषणेची कॉपी करत असल्याचं आंबेडकर म्हणाले. लोकशाहीत सामान्य माणसाला नागवण्याचं काम सुरू आहे. हे थांबवायचं असेल तर वंचितच्या हाती सत्ता द्या असं आवाहन आंबेडकरांनी केलं. राज्यघटनेत 5 व 6व्या अनुच्छेदानुसार जल जंगल जमीन यावर आदिवासींचं राज्य असायला हवं. जल जंगल जमीन यावर आदिवासींचं राज्य असायला हवं. या राज्यात पंतप्रधान नाचे तर राष्ट्रपती, राज्यपाल व आदिवासींचे रस सरकार चालेल. मात्र पेसा कायदा आणून घटनेतील तरतूद बाजूला सारली म्हणून आदिवासी वंचित राहतोय. रयतेच्या मराठ्याला सत्तेतील निजामी मराठा आरक्षण देणार नाही असंही आंबेडकर यांनी नमूद केलं. शंकर खरात, गौतम पगारे यांनी ॲडव्होकेट आंबेडकरांना अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रत्येकी 50,000 रुपये निधी दिला. आदिवासी एल्गार परिषदेत अनेक नेते व कार्यकर्त्यांची जोशपूर्ण भाषणे झाली. वंचितचे राज्याध्यक्ष किसन चव्हाण, प्रवक्त्या शमीभा पाटील, आदिवासी एकलव्य आघाडीचे अध्यक्ष अनिल जाधव, उपाध्यक्ष ॲडव्होकेट संतोष जाधव, मंगेश अवताडे, हरिभक्त माई पाटील, ॲडव्होकेट अरुण जाधव, विनोद भोसले, डॉक्टर शालिंदर घिगे, साईनाथ बर्डे, महेंद्र माली, रविकांत वाघ, दिलीप मोहिते, राज साळवे, वंचितचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांची भाषणे जोरदार गाजली. ॲडव्होकेट आंबेडकरांचं जोरदार स्वागत, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं सभास्थळी जोरदार स्वागत करण्यात आलं. आंबेडकरांचे आगमन होताच लेझिम पथक, रमाईच्या लेखी ग्रुप, पारंपरिक आदिवासी नृत्याने जोरदार स्वागत करून आंबेडकरांना सभा मंडपापर्यंत आणण्यात आलं. यावेळी संत सैनिक डाळ आणि महार रेजिमेंटच्या सैनिकांनी आंबेडकरांना मानवंदना दिली. त्यानंतर क्रांतीवीर उमाजी नाईक, तंट्या भिल, राणा पुंजाजी भिल, ख्वाजा नाईक यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. सभापूर्वी घनश्याम थोरात यांचा वादळ परिवर्तनाचे हा प्रबोधन गीतांचा कार्यक्रम पार पडला. जंगल आणि जमीन, जल, जंगल आणि जमीन ही आमची आहे. आणि हा
अधिकार जल, जंगल आणि जमीन हा आदिवासींचाच राहिला पाहिजे म्हणून असणारा घटनेमध्ये 5वा आणि 6वा अनुच्छेद केला, जेणेकरून पाणी, जमीन. माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना, बाबासाहेबांचे नातू तुमच्याकडे आलेले आहेत. बाबासाहेबांचे नातू तुमच्याकडे आलेले आहेत. दोन्ही मतदारसंघाचे खासदार ताब्यात द्या. 2 खासदार देऊन वाटा लावा त्यांना. बाबासाहेबांची एकच अपेक्षा आहे, सत्तेमध्ये माणसं गेल्या पाहिजे, खासदार झाल्या पाहिजे आणि तुमच्या मताचं सरकार आलं पाहिजे. आणि जो संविधान बनवणारे माणसं आहेत त्या हरामखोरांना ठिचून ठिचून मारलं पाहिजे. यासाठी तुम्हाला सगळ्यांना संघटित व्हायचंय. त्या ठिकाणी जाता जाता एक घोषणा देतो. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. की त्यांना कोणाचा चेहरा चालत नाही, अगदी बॉडीगार्डचाही नाही. आपले व्यक्तिमत्व इतर चेहऱ्यामुळे झाकले जाईल अशी भीती मोदींना वाटते म्हणून ते फक्त स्वतःचा चेहरा दाखवितात, अशी टीका वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत केली. ते वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी एल्गार सभेपूर्वी गुलमोहर शासकीय विश्रामगृहावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी अत्यंत परखड शब्दात आंबेडकर यांनी भाजप, RSS व मोदींवर टीका केली. आंबेडकर म्हणाले की भाजप स्वतःला हिंदूंचे सरकार म्हणते, मात्र वर्षभरात 1,13,000 हिंदूंनी देश सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारलं आहे. याबाबत मात्र सनातन धर्माचे प्रचारक बोलत नाही. सनातन हेच हिंदूंना त्रास देत आहेत. मोदींचा खोटा प्रचार RSS करते. G20 परिषदेवर कोट्यावधीचा खर्च केला. यामागे मोदी हे देशाचेच नव्हे तर जगाचे नेते आहेत असा प्रचार करण्याचा हेतू होता. मात्र मोदींची जो बायडेन यांनी चांगलीच फजिती केली. केजरीवाल विचारत असलेली डिग्री मोदी दाखवत नाहीत. यावरून मोदींना इंग्रजी येत नाही याला पुष्टी मिळते. सत्तेसाठी भाजप समाजाला दुभंगत ठेवत आहेत. मोदींनी स्वतःची अवस्था सरपंचासारखी केली आहे. गावात काहीही झाले की सरपंच म्हणतो मीच केले, तसे मोदी सरपंच झाले आहेत. मराठा समाज व आरक्षणाबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की निजामी मराठा रयतेच्या मराठा समाजाला स्वीकारत नाही. हा एक जातीयवादच आहे. भारतीय जनता पक्षाचं असणारं सरकार स्वतःला असणारं हिंदूचं सरकार म्हणून या ठिकाणी म्हणते. मागच्या एका वर्षामध्ये 1,13,000 हिंदू की ज्यांची मालमत्ता 100 कोटीच्या आसपास आहेत, त्यांनी या देशाचं नागरिकत्व सोडलेलं आहे आणि परदेशामध्ये जाऊन त्यांनी नागरिकत्व घेऊन राहिलेले आहेत. मुसलमान गेला असता तर मी समजू शकलो असतो, ख्रिश्चन गेला असता तर मी त्या ठिकाणी समजू शकलो असतो, शीख गेला असता तर मी समजू शकलो असतो, परंतु हा शीखही गेला नाही, ख्रिश्चनही गेला नाही आणि मुसलमानही गेला नाही. तर इथे 1,13,000 हा हिंदू देश सोडून बाहेर गेलेला आहे. त्याच्यापैकी एकाने आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं. त्यांनी असं म्हटलं की आम्ही हिंदू आहोत, आम्ही आमची जीवन पद्धत आमच्या विचाराप्रमाणे आम्ही असणारा चालतो, परंतु हे सरकार आम्हाला आमच्या विचाराप्रमाणे चालू देत नाही, त्रास देते, बदनामी करते. आमच्या बापदाद्याने जी इज्जत कमवलेली आहे ती इज्जत मातीमध्ये मिळवायला निघालेले आहेत. तेव्हा आपल्या बापदाद्याची इज्जत मातीमध्ये मिळवण्यापेक्षा आपण देशच सोडावा हे त्या निर्णयाला आले. सनातन हिंदुत्ववादी जे आहेत की त्या सनातन हिंदुत्ववाद्यांना आम्ही असणारा विचारतोय की तुमच्या सनातन धर्मामध्ये शूद्र आणि अतिशूद्र ही संकल्पना आहे का, पहिल्यांदा सांगा.
ते सांगत नाही. तशाच पद्धतीने हा जो सनातन धर्माचा प्रचारक करणारा आहे, या प्रचारकाला आम्ही असताना विचारतोय, हा जो 1,13,000 मागच्या एका वर्षामध्ये आणि 2014 पासून आजपर्यंत एकंदरीत 9 लाखाच्या वरती हिंदू मास हा बाहेर सोडून गेलाय. याच्याबद्दल तुम्ही असताना बोला. तर हा देश सोडून गेलेल्या हिंदूबद्दल सुद्धा सनातन धर्माचा प्रचारक आणि सनातन धर्माचे असणारे प्रमुख हे अजिबात बोलत नाहीत, अशी असणारी परिस्थिती मी आहे. महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे.